अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्याऐवजी कृषी मंत्री धनंजय मुंडे मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहे। हे कृषी मंत्र्यांना शोभतं का अशी टीका स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केली। अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी संभाजीराजे आज करतायत। हदगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे। उंजाडा, मार्लेगाव आणि धानोरा येथे त्यांनी पिकांची पाहणी केली। आमदार खासदार तर इकडे फिरकलेच नाही, पण त्यांची जबाबदारी आहे ते कृषी मंत्री इकडे पाहणी करण्याचे सोडून सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत असे संभाजीराजे म्हणाले। शेतकऱ्यांचं नुकसान पाहून दुःख देखील त्यांनी व्यक्त केलं। आज माझा दौरा आहे। सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलोय। अत्यंत दुःखी आहे मी की इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पूर इथं आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे। सरकारने तर पंचनामे करावेच लागतील, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। तुम्ही पैसे तर द्यावे लागतील, त्याबद्दल सुद्धा दुमत नाही आहे। पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार? मगाशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे 4 दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार। आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं। तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईल, स्वराज्याच्या माध्यमातून पैसे लगेच माधवराव देवसकर पोच करतील म्हटलं। पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो? नदी खोलीकरण असेल किंबहुना अनेक वेगळे वेगळे ते जे मार्ग असतील। पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या। आणि कृषी मंत्री इकडे यायचे सोडून, आमदार खासदार तर सोडून ते आलेलेच नाही आहेत। आणि कृषी मंत्री इकडे यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत। हे काय बरोबर आहे? काय शोभते काय महाराष्ट्राला? हे शोभते काय कृषी मंत्र्यांना? जरा या इकडं बघा परिस्थिती काय। इथं आता मी कुठल्या गावात आहे? मार्ले गावात आहेत। त्या इतक्या गरीब 15 घरं उद्ध्वस्त झाले, घरच नाही राहिलेली नाहीत। आता हे ना 10,000 रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या वर्षी पूर येणार आणि परत 10,000 रुपये द्यायचे, काय होणार आहे? त्यांचं 10,000 रडत होते आता त्या सगळे। त्याला आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहिलो आणि 10,000 रुपयांनी काय होणार आहे आमचं? आम्हाला घरकुल मिळणार आहे का? ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रशासनाला, इथल्या लोकप्रतिनिधींना, तुम्ही याच्यावर लक्ष घाला। मी माधवराव देवसकरांना सुद्धा सांगितलं, स्वराज्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जोरात आवाज उठवा। शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे। शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो। पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय, मला शब्द नाहीत। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।